कुलदेवीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही एका छान ठिकाणी नाश्ता करायला थांबलो, जिथं मम्मींच्यासाठी मिसळ, माझ्यासाठी पावभाजी, रियांसाठी हे फ्रेंच फ्राईज आणि रियांच्या डॅडोसाठी ही मॅगी. सगळंच खूप छान होतं. जाता जाता आम्हाला ही खूप छान प्लेस मिळाली. भरल्यावर मग आम्ही सुरुवात केली आमच्या पुढच्या प्रवासाला आणि थेट आमची गाडी येऊन पोचली डोंगरावर श्री नाईकबा मंदिराकडे. तर कराड जवळचा नाईकबा हे आमचं कुलदैवत आहे आणि इथं गेल्यावर देवाला कपडे, फेटा, घोडा, गुलाल असं सगळं काय काय घेतलं आणि मग दर्शनासाठी गेलो. रियांशला घेऊन गेलेलो आणि रिद्धीला घेऊन आज पहिल्यांदाच चालले. रविवार असल्यामुळे तशी आज गर्दी भरपूरच होती. काही लोकांचं कुलदैवत ज्योतिबा, काही लोकांचं खंडोबा असते, तर आमचं नाईकबा घेऊन पूर्ण देवाच्या पायापर्यंत डोकं टेकवून आणतात. इथं पण आम्ही देवासाठी आणलेलं जे काय काय वस्त्र, फेटा, घोडा वगैरे होतं ते सगळं अर्पण केलं. नैवेद्य आणलेला तो दिला. तर म्हसोबाच्या इथे एक कोंबडा असते, ह्याचं काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे काय, मला नक्की सांगा. दर्शन वगैरे एकदम छान निवांत झाला आणि तिथनं निघायलाच आम्हाला अंधार झालेला आणि येता येता असल्या भयानक रस्त्यावर आम्हाला ते घेऊन आले की बघूनच भीती वाटली. 10 वाजलेले आम्हाला घरी पोहोचायला, त्यामुळे मग येताना हॉटेलमधनं जेवणच आलो. देवदर्शन झाल्यानंतर नॉनव्हेज खायला काय प्रॉब्लेम नसते, त्याच्यामुळे मग आम्ही येताना नॉनव्हेज खाल्लं आणि आमच्या इथं नवीन ओपन झालेल्या बळीराजा हॉटेलला आम्ही गेलेलो आणि जेवण खूप छान होतं.